निर्भया पथक, आधी ही पार्श्वभूमी सांगते. निर्भया पथक कसं स्थापन झालं 2012 साली. आपसात बोलायचं नाहीये, तुमचे काही जोक्स झाले असले तरी ते या. ते दोन मुलं खूप प्रकरण घडलेलं. एका मुलीला ती तिच्या मित्रासोबत खाजगी बसने प्रवास करत असताना तिच्यावर अत्याचार झालेला आणि तिचा मर्डर झालेला होता. मग त्याची दखल घेत शासनानं, म्हणजे जेव्हा तिची केस ती मुलगी अन्याय झाल्यानंतर तिचं नाव कुठेही डिस्पॅच केलं जात नाही किंवा डिस्पोज केलं जात नाही, नाव कळवलं जात नाही, मग तिचं नाव निर्भया असं ठेवलेलं होतं. ते तुम्हाला माहिती आहे का? 2012 सालची गोष्ट. मग निर्भया तिला नाव दिलेलं आणि नाही पाहिजे. तर मला एक सांगा, प्रत्येकाच्या आईवडिलांची काय इच्छा असते तुमच्याबद्दल? शाळेत जात असताना तुमच्या आईवडिलांची काय इच्छा असते? प्रत्येकाच्या मुलानं काय करायला पाहिजे? चांगला अभ्यास केला पाहिजे आणि चांगले मार्क्स मिळवले पाहिजेत आणि कोणतरी एक चांगला नागरिक बनलं पाहिजे, नाही का? वाटतं ना? वाटतं की नाही वाटत? तर तुम्ही शाळा शिकत असताना आता सरकारी संकेत मान्य सांगितलं ते IT ऍक्ट वगैरे शाळा काढली त्यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपल्या या जानाई मंदिरामध्ये या पद्धती पावन मंदिरामध्ये आता आपला निर्भय कार्यक्रम होत आहे. अगदी जोरदार आणि उत्साहात होतो. सकाळपासून आपण कार्यक्रमामध्ये आनंद घेत आहे, उत्साह एन्जॉय घेत आहे. आणि सर मी पण आता कॉलेजवर सुद्धा काम केलं. कॉलेजवर सुद्धा प्रायव्हेट कार्यक्रम होता निर्भय. पण आता तुम्ही ज्या थोडं सोप्या भाषेत सांगितले विद्यार्थ्यांनी, थोडं सोप्या भाषेत मला त्या ठिकाणी असं कधी जाणवलं नाही. तेवढ्या सोप्या भाषेत सांगायचं अगदी सर मॅडम मार्गदर्शन केलेलं आहे. ते तुमच्या आता वयोगटाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आणि मुलांचं असं हे मार्गदर्शन झालेलं आहे. त्यात आणि 18 साली की गेम ब्ल्यू वेल म्हणून गेम आली होती. त्या गेमनं काय केलं जगभरात काय गोष्टीचं ड्रग्स रॅकेट चालवलं. तुमच्याकडून लहान मुलांकडून त्या गेम खेळून घ्यायच्या, तुम्हाला काहीतरी टास्क द्यायचे. त्या टास्क मध्ये काय झालं मुलांनी काय मुलांना ते भावून घेतलं. महाराष्ट्रात अशा 15 ते 16 विद्यार्थ्यांना त्या भीती पाहिजे आत्महत्या केलेली. काही गोष्टीचं नॉलेज नसतं, आपल्याला कुठल्या गोष्टीत अडकलं जातं. तुम्ही टास्क पूर्ण नाही केला नाही, तुमच्याकडून काहीतरी पाकिट घ्यायचं, एखाद्याला स्टार काढायचे, अशा प्रकारच्या गेमिंग होते. मानवांचे आम्ही म्हणून आभार मानतो. त्यानंतर मुख्याध्यापक पूर्ण शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि पालक यांच्या वतीने आम्ही आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो की तुम्ही वेळ काढून मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण केला आणि त्यांना मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंच कार्यगाव